कमीत कमी 50 किलो फुलं हवी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची. हा, सकाळी 5 वाजता आली पाहिजेत. आणि हो, सजावट करताना जरा हळू करा, कोणाला कळलं नाही पाहिजे. आवाज बिलकुल झाला नाही पाहिजे, सरप्राईज आहे. ठीक आहे? हो, ओके ओके. चला चला. फुलांचं तर झालं. झाली का सगळी व्यवस्था? हो हो माधवी, सगळं झालं. फुलवाल्याला सांगितलंय, व्हिडिओ शूटिंग वाल्याला सांगितलंय, अब्दुल्लाही सांगितलंय की उद्या सकाळी लवकर ये, कारण सजावट करायची. वा, तू कसला विचार करतेस? मी विचार करत होते की आपण सगळे किती नशिबान आहोत ना की आपण गोकुळधाम सोसायटीमध्ये राहतो. नाहीतर आजच्या काळात कुठे प्रेम आणि एकता बघायला मिळते. आता हेच बघा ना, एक मुलगा आपल्या वडिलांना सरप्राईज देणार आहे आणि एक शेजारी त्याला मदत करण्यासाठी रात्री इथे जागतोय. माधवी, इट हॅपन्स ओनली इन गोकुळधाम सोसायटी. आणि गोकुळधाम सोसायटी थोडीच आहे. हे तर एक कुटुंब आहे आणि आपण सगळे कुटुंबातील सदस्य. मी तर आता उद्या सकाळची वाट बघतोय. उद्या सकाळी सरप्राईज बरोबरच एक खूप मोठी घटना घडणार आहे. नाही येणार. आज रात्री झोपच नाही लागणार. माहित नाही आज जेठ्या काय सरप्राईज देणार आहे मला. वरून म्हणतो सगळ्या सोसायटी वाल्यांच्या समोर सरप्राईज देणार. जेठ्याने सोसायटी वाल्यांच्या समोर माझी टर्न नाही उडवली म्हणजे मिळवला. आजोबा, काय झालं? तुम्ही अजून झोपला नाहीत? अरे कसा झोप उठा. जेठ्याच्या सरप्राईज मुळे ना माझी झोप उडाली आहे. जेठ्या छोटा होता तेव्हापासून सरप्राईजच्या नावाखाली मला टेन्शनच देत आलाय. तू जेवढ्या खोड्या काढतोस ना त्याच्यापेक्षा जास्त खोड्या करायचा तो. तर विचार करून करून हैराण झालोय. हे सरप्राईज आहे तरी काय? आजोबा बसा, बसा इथे. आजोबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, सरप्राईज चांगलंच असेल. अरे पण टपडा, उद्या सकाळी जर जेठ्याचं सरप्राईज मला नाही आवडलं तर पूर्ण सोसायटी वाल्यांसमोर माझी मान खाली होईल ना. आजोबा तुम्हाला सरप्राईज आवडलं नाही तर ना, तुम्ही आतापासूनच का काळजी करताय? आता तुम्ही शांत झोपा. तू झोप झोप झोप. उद्या सकाळी जर जेठ्याचं सरप्राईज मला नाही आवडलं ना तर जेठ्याचं तर मी बँडच वाजवून टाकेन. टपूचे पप्पा, काय झालं? तुमची तब्येत ठीक आहे ना? तुम्ही असे एकटे एकटे का हसताय? अगं काय सांगू दया, मला बापूजींची मस्करी करायला खूप मज्जा येत आहे. असं वाटतं माझे लहानपणीचे दिवस परत आले. पण टपूचे पप्पा, बापूजी खूप चिडले आहेत. ते तर चिडणारच ना. मला वाटतं त्यांना पण माझं लहानपण आठवलं असेल. मी लहानपणी बापूजींची खूप मस्करी करायचो. कधी कधी मी त्यांना फटाकेवाली पेन द्यायचो, कधी त्यांच्या कुर्त्यामध्ये छोटासा बेडूक ठेवायचो, कधी त्यांचे बूट लपवायचो, कधी त्यांच्या टोपीची होडी बनवून पाण्यात सोडून द्यायचो, कधी त्यांच्या धोतराचा झुला बनवून झाडावर झोका घ्यायचो. बोल, प्रत्येक वेळी बापूजी एवढे हैराण व्हायचे, इतके चिडायचे माझ्यावर, खूप ओरडायचे पण. जसे तुम्ही टप्पूला ओरडता. अगं मी तर टप्पूला काहीच ओरडत नाही दया. माझ्यापेक्षा तर कितीतरी जास्त बापूजी मला ओरडायचे. मग काय, मग मी धावत जाऊन खोलीत लपून बसायचो आणि आतून कडी लावून मग बापूजी दरवाजा वाजवायचे एकदम धाड 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 धाड. मला वाटतं बापूजी खूप जोरात दरवाजा वाजवत असतील. तुमच्या लहानपणीचा दरवाजा वाजवण्याचा आवाज आता पण ऐकू येतोय. आणि ते फक्त दरवाजा वाजवायचे नाहीत, जोर जोरात ओरडायचे पण. दरवाजा उघड. अरे टपूचे पप्पा, कमाल झाली. बापूजींचा आवाज पण ऐकू येतोय. मग मी आतून बोलायचो, नाही बापूजी, मी दरवाजा नाही उघडणार. मी दरवाजा उघडला तर तुम्ही मला माराल. दयासुनबाई. दयासुनबाई?
माझ्या लहानपणी तू माझ्या बरोबर होतीस? नाही, तुमच्या लहानपणी जर मी तुमच्या बरोबर असते तर माझ्या लहानपणी माझ्या जागी कोण असतं? हो तेच तर. अरे जेठ्या, दरवाजा उघड. सरप्राईज सरप्राईज करून माझी झोप उडवून टाकलीस आणि स्वतः शांत झोपलायस. उघड. अगं हे स्वप्न नाही आहे, हे तर बापूजी खरंच बेडरूमच्या बाहेर उभे आहेत आणि तिकडून ओरडतायत. हो, आणि बापूजीच दरवाजा वाजवतायत. बापूजी एवढ्या रात्री काय झालं? हा 1 मिनिट आलो. काय झालं बापूजी? अरे तुझ्या सरप्राईजच्या भानगडीमुळे मला झोप येत नाहीये. अरे सांग ना बाबा, काय आहे सरप्राईज? असं काय करतोय? अरे बापूजी तुम्ही असं लहान मुलासारखं काय करताय? मला म्हणायचंय इतके हैराण का होताय? थोडी वाट बघा, म्हणजे फक्त आज रात्रीचाच प्रश्न आहे बापूजी. उद्या सकाळी तर मी तुम्हाला सांगणारच आहे. हो बापूजी, प्लीज तुम्ही जरा आजची रात्र वाट बघा ना, प्लीज बापूजी. ए जेठ्या, ऐक, जर उद्या सकाळी मला तुझं सरप्राईज नाही आवडलं ना जर उद्या सकाळी मला तुझं सरप्राईज नाही आवडलं ना तर तुझी खैर नाही. अरे बापरे, याचा तर मी विचारच केला नाही. जर बापूजींना सरप्राईज आवडला नाही तर? लक्षात ठेव बापूजी. अगं बापूजी तर माझी झोप उडवून गेले. उद्या काहीही झालं तरी बापूजींना सरप्राईज आवडलंच पाहिजे दया, नाही तर माझी फजिती होईल. मी काय केलं? उद्या जे काही होईल ते बघण्याजोगेच असेल. म्हणजे तुम्ही काळजी करू नका, उद्या सगळं चांगलं होईल. हे माताजी, उद्या सकाळी माझी लाज राख. हे ईश्वरा, आज माझ्यावर कृपा कर. माझं सरप्राईज बापूजींना आवडेल असा मला आशीर्वाद दे. चला आता मी सगळ्यात आधी तयार होतो आणि माझ्या दयाला सरप्राईज देतो. लग्नापासून आजपर्यंत दया रोज माझ्या आधी उठते. नेहमी मला म्हणते तयारी करा, अंघोळीला जा. आज मी आधी उठलो आहे आणि तयार पण झालो आहे. आज दयाला उठवण्याचा आनंद घेतो. दया, दया उठ, उठ. अगं हसतेस काय? उठ. अगं हसतेस काय? मी स्वप्न बघते की तुम्ही माझ्या आधी उठलात. अगं हे स्वप्न नाही, सत्य आहे. उठ उठ. होऊच नाही शकत. आता माझं स्वप्न संपल्यानंतर मी उठेन, तयारी करेन आणि नंतर तुम्हाला उठवेन. अगं झोपतेस कुठे? उठ. तू थांब, आता मी तुला सांग. हे खरं आहे. हुईमा नाही, शुभ प्रभात. पप्पा, तुम्ही खरंच सगळ्यांच्या आधी उठून तयार पण झालात. चमत्कार आहे हा, चमत्कार. कसं झालं हे? असं कसं? अगं बाई, बापूजींना सरप्राईज द्यायचं तर लवकर उठावं तर लागणार ना. चल चल, तू पण लवकर तयार हो. खूप सारी तयारी बाकी आहे. लवकर लवकर चल चल चल. अरे बापूजी तुम्ही? जेठ्या, सकाळ झाली. चल आता लवकर सांग, सरप्राईज काय? हो टप्पूचे पप्पा, आता तुम्ही सरप्राईज विषयी सांगून टाका. मला बापूजींची अशी अवस्था बघवत नाहीये. जर तुम्ही सांगणार नसाल तर मी सांगून टाकते. सांग सुनबाई. नको नको नको, मी सांगत आहे. तू सांग. मी सांगेन. मी सांगेन सांगेन. हे बघ जेठ्या,
तू म्हणाला होतास सकाळी सांगेन सरप्राईज काय आहे. बघ सकाळ झाली, चल लवकर सांग सरप्राईज काय आहे. बापूजी बस अजून थोडी वाट पहा. बघा आता काय आहे, मला थोडं खाली. हे काय करतेस तू? ये तर इकडे. बापूजी मला सरप्राईजची थोडी तयारी करायची आहे म्हणून मी खाली जातोय. तोपर्यंत तुम्ही तयार व्हा. हा दया, बापूजींना मस्त चांगला कुर्ता, वरती ते जॅकेट, मॅचिंग आणि टोपी वगैरे सगळं काढून द्या. ठीक आहे, मी येतो बापूजी. आणि हो दया, बापूजींना एक पट्टी पण दे. पट्टी 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 कशासाठी? ते डोळ्यांवर बांधायला बापूजी. अरे पण का? बापूजी सरप्राईज तर असंच दिलं जातं ना. प्लीज प्लीज डोळ्यांवर पट्टी बांधा ना बापूजी. प्लीज प्लीज बापूजी. मी खाली जातो. जेव्हा सरप्राईज रेडी होईल तेव्हा तुम्हाला बोलवायला येईन. ठीक आहे? ओके बापूजी, मी जातो खाली. टपूचे बाबा. हो थँक्यू थँक्यू थँक्यू. हा 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 भिडे. हो ये बघ बघ जेठालाल, सगळी सजावट झालेली आहे. मी तर व्हिडिओ शूटिंग करणाऱ्याला पण बोलवलंय, म्हणजे हा अनमोल क्षण कॅमेरात कैद होईल आणि आपण जेव्हा वाटेल तेव्हा बघू शकू. बरोबर आहे. अरे वा, कुठे आहे व्हिडिओवाला? नाही मागे नाही, तो तिकडे. हे प्रकाश, झोपतो काय? उठ. बापरे. हो, आणि मी नाश्त्याची पण व्यवस्था केली आहे गार्डन मध्ये. हो, हे पण खूप गरजेचं होतं बाबा, एवढी मोठी यात्रा आहे. वा वा भिडे, तू तर एकाच रात्रीत कमाल केलीस. तू खरंच एकमेव आहेस. नाही जेठालाल, हे सगळं मी एकट्याने नाही केलंय. टप्पू सेनेने पण मला मदत केली आहे. ही फक्त टप्पू सेनेची मेहनत नाहीये, यात अब्दुल अंकलनी पण खूप मेहनत केली आहे. धन्यवाद टप्पू सेना. पप्पा, तुम्ही तर मला सरप्राईज सांगितलंच नव्हतं, पण या सोनूने मला सांगितलं होतं. त्यामुळे मी सकाळी लवकर उठलो आणि तयारीला लागलो. तुला सरप्राईज विषयी माहित आहे? हो पप्पा. मग तू बापूजींना काही सांगितलं तर नाहीस ना? नाही पप्पा, अरे तुम्ही या सरप्राईज साठी एवढी मेहनत घेतली आहे, ती मी वाया कशी घालवू शकतो? थँक्यू बाळा. वेलकम पप्पा. बस देवाने एक करावं, बापूजींना हे सरप्राईज आवडू दे. कारण त्यांनी मला सांगितलं आहे की जर मला सरप्राईज आवडलं नाही तर तुझी खेर नाही. अरे जेठालाल, अजिबात चिंता करू नकोस. तू खऱ्या मनाने चांगलं काम करायला निघालायस आणि खऱ्या मनाने चांगलं काम करणाऱ्याला ईश्वराचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. पण जेठालाल, तू तर बोलला होतास की तुझं सरप्राईज ठीक 9 वाजता येईल, पण अजून आलं नाही. 9 तर वाजले. अरे कार्यक्रम रद्द नाही झाला ना? चुप रतोड. अरे काय अशुभ बोलतोय? अरे ओ शुभ बोल. बापूजी हे सरप्राईज समजून घ्यायला कालपासून तलपापड होत आहेत. जर सरप्राईज कॅन्सल झालं तर बापूजी मला पापडासारखं तळून काढतील. पण मग अजूनपर्यंत आलं का नाही? 9 तर कधीचे वाजले. अरे अजून 9 वाजलेत कुठे? आता तर 9:15 वाजले आहेत. कोणी बडता बुडता बनवू नका. हो, माझ्या घड्याळातही 9:15 वाजलेत. अय्यर भाऊ, का उगाचच टेन्शन देताय तुम्ही? पण माझ्या घड्याळात 9 कसे वाजले? कारण अय्यर अंकल, कारण तुमचं घड्याळ 15 मिनिटं पुढे. बघा, एका छोट्या मुलाला कळलं, पण सायनिस्ट असून तुम्हाला नाही कळलं की तुमच्या घड्याळ 15 मिनिटं पुढे आहे. जय माताजी, जय आशापुरा. आले आले आले. जय माताजी, जय माताजी, जय आशापुरा, जय माताजी. पण जेठालाल, एकच सायकल आली. अरे बाबा, बाकीचे सगळे पण मागे मागे येतच असतील. आशापुरा मात की जय. आशापुरा मात की जय. आशापुरा मात की जय. जय आशापुरा. येत आहेत. जय माताजी, जय आशापुरा. 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 जय भवानी.
क्या बात है जेठालाल. हो कमाल आहे यार. ओय जेठाप्रा, हा तर पूर्ण सायकलिंगचा सागरच येतोय. थांबायचं नावच घेत नाहीये. रोशन बघ ना, किती सारे सायकल्स वर. हो किती छान वाटत. झेंडे आणि मातेचा जय जयकार. जय माताजी, जय आशापुरा. 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 जय माताजी, जेठाभाऊ, तुम्ही खूप चांगलं काम केलं. एकदम मन खुश झालं. बरोबर आहे जेठा भाऊ. बापूजींना तुमचं सरप्राईज खूप आवडेल. जय माताजी, खूप खुश होतील ते. जय माताजी, जय आशापुरा. जय माताजी, जय आशापुरा. जय माताजी, जय आशापुरा. जय माताजी. जेठा भाऊंनी तर कमाल केली. अरे वा, काय दृश्य आहे. किती छान वाटतंय. जय माताजी, जय आशापुरा. जय माताजी, जय आशापुरा. जय माताजी, जय आशापुरा. बोला आशापुरा मात की जय. 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 जय माताजी, जय आशापुरा. जय माताजी, जय आशापुरा. जय माताजी, जय आशापुरा. आशापुरा मात की जय. 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 चाललंय काही कळतच नाहीये. अगं सुनबाई, हा बापूजी. सुनबाई, जेठ्याला सांग की जर मला त्याचं सरप्राईज आवडलं नाही ना तर. बापूजी, तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्हाला सरप्राईज नक्की आवडेल. एक मिनिट हा बापूजी, मी येते. हा जरा एक मिनिट. पप्पा, आज तर मज्जा येईल. या सगळ्यांना बघून बापूजी एकदम चकित होतील. तर मानलंस ना तुझ्या टप्पूच्या बाबांना. हो, टप्पूचे पप्पा मानले तुम्हाला. हा, एकदम. तर मग आता मी जाऊन बापूजींना सांगू. अरे नाही, आता नाही. मी येतो वर. हो, या लवकर या. या नमस्कार. नमस्कार. अरे बाबू भाई, या. कसे आहात? मजेत ना? कसे आहात? एकदम ठीक. भले पधार्या भाई, भले पधार्या. अरे चपुडा, या. जय माता. जय माताजी, 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 जय माताजी. आशापुरा मात की जय. मी बापूजींना बोलून आणतो. हो. टपुडा, चल बापूजींना घेऊन येऊ. चल. अगं सुनबाई, हा बापूजी. अगं सुनबाई, आणखी किती वेळ? बापूजी, तुम्हाला खाली घेऊन जायला टपूचे पप्पा आता वर येतच असतील. अरे आले. बापूजी रेडी? अरे काय रेडी? कधीपासून मला गांधारी बनवून बसवून ठेवलाय. तुझं सरप्राईज रेडी झालं का नाही? रेडी बापूजी, रेडी. हे बघ जेठ्या, एक गोष्ट लक्षात ठेव तू. जर मला तुझं सरप्राईज आवडलं नाही ना तर पुढचे 7 दिवस तुला गांधारी बनवून पावडर गल्लीमध्ये मोकळं सोडून देईन. मग तुला सरप्राईज वर सरप्राईज मिळत राहतील. बापूजी, टपूचे पप्पा, तुम्ही अजिबात चिंता करू नका. बापूजींना तुमचं सरप्राईज नक्की आवडेल. हे माताजी, लाज राख. या बापूजी. अरे पण कुठे? या, मी घेऊन जातो. या बापूजी, या. हळूहळू सांभाळू. या.